नीट पेपर फुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसनं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे। दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला पाठिंबा देत नागपूर शहर काँग्रेसनं लोकभवनासमोर निदर्शनं करत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। नीट पेपर फुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत विद्यार्थ्यांनी संसद मार्च काढला होता। या मार्च दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाली होती। त्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जसह स्मोक गन आणि वॉटर कॅननचा वापर केला होता। या घटनेनंतर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांच्या दिल्ली येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं। याच आंदोलनाला पाठिंबा देत नागपूर शहर काँग्रेसच्या वतीनं लोकभवनासमोर निदर्शनं करण्यात आली। नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या विविध आघाड्या आणि प्रकोष्ठांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले। यावेळी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। तसंच नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली। तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकभवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं, मात्र आंदोलन सुरूच ठेवल्यानं पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। काल ज्या पद्धतीनं जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी अमानुष पद्धतीनं त्यांना मारहाण झाली, पोलिसांनी बळाचा वापर केला, अश्रुधुराचा वापर केला आणि अनेक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झाले आणि हे असंवेदनशील सरकार संसदेच्या मध्ये चर्चा करायला तयार नाही, आंदोलनकारींसोबत चर्चा करायला तयार नाही। विरोधी पक्षनेते राज्यसभेचे आणि लोकसभेचे ज्यावेळेस संसदेमध्ये चर्चेची मागणी करतात, शिक्षा मंत्रीची राजीनाम्याची मागणी करतात, त्यावेळेस संसदेमध्ये चर्चा केली जात नाही, राजीनामे दिला जात नाही। या उलट विद्यार्थ्यांवरती खोटे गुन्हे दाखल केल्या जाते। त्याच्या विरोधामध्ये आज लोकनेते राहुलजी गांधी यांनी प्रधानमंत्री आवासच्या समोर धरणं आंदोलन केलं आणि त्यांच्या समर्थनार्थ आम्ही इथं नागपुरातले सर्व काँग्रेस NSUI सर्व फ्रंटलचे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनामध्ये आंदोलन करतो आहे।